नमस्कार दर्शक हो, RRC नेटवर्क प्रस्तुत पावर्ड बाय सिटी न्यूज सुपरफास्टच्या हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते। दर्शक हो, आजचा जो विषय आहे तो महिलांशी संबंधित आहे आणि थोडासा संवेदनशील सुद्धा आहे। मासिक पाळी संबंधित आजार आणि त्यावरील आयुर्वेद उपचार आणि या विषयासंदर्भात आपल्या स्टुडिओमध्ये मार्गदर्शन करण्याकरिता आम्ही आमंत्रित केला आहे डॉक्टर अंजली धनोकार मॅडम यांना। हार्दिक स्वागत आहे मॅडम तुमचं स्टुडिओमध्ये। थोडक्यात मॅडमचा परिचय जाणून घेऊया। आयुर्वेदाचार्य व MD महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, तसेच 15 वर्षापासून अकोला व अमरावती येथे यशस्वी स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण चिकित्सक म्हणून सेवा प्रदान करीत आहेत। साईप्रभा आयुर्वेद या पश्चिम विदर्भातील पहिल्या ISO मान्यताप्राप्त केरळियन पंचकर्म हॉस्पिटलच्या त्या संचालिका आहेत। त्यांच्या साईप्रभा आयुर्वेद केरळियन पंचकर्म हॉस्पिटलला बेस्ट आयुर्वेद हॉस्पिटल हा पुरस्कार जिल्हाधिकारी अकोला यांच्या हस्ते सुद्धा मिळाला आहे। नुकताच मॅडमला प्राइड ऑफ अकोला या पुरस्काराकरिता नामांकन सुद्धा मिळाले आहे। पंचकर्म व औषध निर्माण यावर 4 रिसर्च आर्टिकल्स आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत। स्त्रीरोग, वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार या विषयावर विशेष प्रावीण्य आहे। टीव्हीवरील मुलाखती, व्याख्याने, रोगनिदान शिबिर यांच्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार त्या करीत असतात। अकोला आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, निमा वुमन्स फोरम, प्रभा आयुर्वेद फाउंडेशन, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन अशा अनेक संघटनांशी त्या जोडलेल्या आहेत। खरं तर खूप खूप अभिनंदन मॅडम, तुम्हाला आता इतके पुरस्कार मिळाले आहेत ते। आणि जसे की आम्ही उल्लेख केला, साईप्रभा जे यांचं हॉस्पिटल आहे ते पंचकर्म केरळियन पश्चिम विदर्भातील पहिलं असं हॉस्पिटल आहे जिथे नामांकन सुद्धा मिळालं आहे आणि तिथे मॅडम संचालिका म्हणून कार्यरत आहे, तसेच डॉक्टर सुद्धा आहेत। जसे की मॅडम आपला विषय आहे मासिक पाळी संबंधित जे आजार आहे आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार। तर पहिला प्रश्न असा आहे की मासिक पाळी जेव्हा येते तेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे बदल होतात? मासिक पाळी हा स्त्रियांना परमेश्वराने दिलेला एक वरदान आहे। बरोबर, कारण मातृत्वासारखी पवित्र जबाबदारी पेलण्याची जी शारीरिक क्षमता आहे ती म्हणजे मासिक पाळी होय। परंतु मासिक पाळीबद्दल बोलताना किंवा पेशंट कंप्लेंट सांगताना संकोच बाळगतात आणि म्हणूनच आज इथे आपण संकोच न बाळगता मासिक पाळीविषयीच्या तक्रारी संपूर्ण समजावून घेऊया। मासिक पाळीमध्ये स्त्रियांमध्ये जन्मतःच त्यांच्या उदरामध्ये म्हणजे पोटामध्ये एक छोटीशी गर्भपिशवी असते ज्याला गर्भाशय असे म्हणतात आणि त्याच्या बाजूला दोन्हीही उजवीकडे आणि डावीकडे 2 बीजग्रंथी असतात ज्याला ओव्हरी असे म्हणतात आणि या ओव्हरी दोन्हीकडे फॅलोपियन ट्यूब्सने गर्भाशयाला जोडल्या असतात। या ओव्हरीमध्ये तिच्या जन्मापासूनच असंख्य स्त्रीबीज असतात, परंतु ते अपरिपक्व किंवा सुप्त रूपामध्ये असतात। ते स्त्रीबीज जेव्हा स्त्री वयामध्ये येते, फेमिनाईन हार्मोन्सचं सिक्रेशन सुरू होतं, तेव्हा ते स्त्रीबीज परिपक्व होतं आणि दर महिन्याला कुठल्याही एकाच स्त्रीबीज ग्रंथीमधून कुठलेही एकच स्त्रीबीज परिपक्व होऊन ते फुटून बाहेर येऊन शुक्रजंतूशी मिलन होऊन गर्भधारणेसारखं महत्त्वाचं काम करतं। याच वेळी गर्भाशयात रुजण्यासाठी आतमध्ये एक गर्भशय्या तयार होत असते आणि जर ते बीज प्रॉपर वेळेमध्ये जर फलित झालं नाही, फर्टिलायझेशन झालं नाही, स्त्री पुरुष समागम झालं नाही, तर त्या स्त्री बीजाचे आयुर्मान संपुष्टात येऊन त्याच वेळी गर्भाशय तयार केलेली जी गर्भशय्या आहे ती गर्भाशयाच्या बाहेर काढायचा प्रयत्न करते आणि तोच प्रयत्न म्हणजे हा मेन्स्ट्रुअल फ्लो असतो। त्यामध्ये ब्लिडिंग आणि काही डेड सेल्स असतात। ही स्त्रियांना स्वाभिमानाची गोष्ट बाळगायला पाहिजे, कारण सृजनात्मक नवनिर्मिती करण्याचा जो अधिकार आहे परमेश्वराने तो स्त्रीला दिलेला आहे आणि म्हणूनच आपण आजपासून मासिक पाळीविषयी घृणा, किळस असं न बाळगता त्याकडे सकारात्मक आणि आदरात्मक भावनेने पाहायला सुरुवात करूया। नक्कीच। आणि खरं तर हा विषयच खूप सुंदर मॅडमनी मार्गदर्शन करण्याकरिता आणला आहे आणि जसे की आता तुम्ही बदल सांगितला आहे की मासिक पाळी जेव्हा येते तेव्हा शरीरामध्ये काय बदल होतात याची सविस्तर माहिती मॅडमनी आता दिली। आणि दुसरा प्रश्न असा आहे की मासिक पाळी जेव्हा येते त्यावेळी कशी काळजी घ्यायला पाहिजे? मासिक पाळीवेळी जी मासिक स्त्राव सुरू होतं त्या स्त्रावाला आयुर्वेदामध्ये एक रज म्हणून संज्ञा दिलेली आहे आणि जिला तो स्त्राव सुरू होतो तिला रजस्वला असे म्हणतात। या दिवसांमध्ये जे पाळावयाचे काही नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे त्याला रजस्वला परिचर्या असे म्हणतात। रजस्वला परिचर्येचे आयुर्वेदामध्ये अत्यंत सुंदर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। असं कुठल्याच शास्त्रात रजस्वला परिचर्या दिली नाही। या दिवसांमध्ये गर्भाशयाला आतून घाव किंवा इजा झालेली असते, तेव्हा अशा दिवसात जर काही गोष्टींचं पालन केलं तर नक्कीच मासिक पाळी संबंधीचे आजार उद्भवणार नाही।
या दिवसांमध्ये स्त्रियांमध्ये डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस सुरू असतं, म्हणजे आतमधील विषारी तत्व बाहेर पडत असतात. तेव्हा काही गोष्टी असतात, जसे ब्रह्मचर्य पालन करायला हवं, जे उत्तेजात्मक ज्या गोष्टी आहेत त्या पाहणं किंवा बोलणं इत्यादी गोष्टी करू नये. त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर आघात होऊन त्याची फिजिओलॉजी बिघडते आणि हार्मोनल इम्बॅलन्स होऊन या तक्रारी सुरू होतात. तसेच दिवास्वाप एक वर्जित सांगितलेलं आहे की दिवसा झोपू नये. यामध्ये त्रिदोषांचा प्रकोप होतो, वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांचा यामध्ये प्रकोप होतो. जर पित्ताचा प्रकोप झाला असेल तर पित्ताच्या आधिक्यामुळे रक्त दूषित होऊन रक्तस्राव होऊ शकतो. तसेच कफाचा जर आधिक्य झालं असेल तर स्त्री बीजग्रंथीमध्ये गाठी होणे किंवा पिरियड जो सुरू असतो तो मध्येच थांबतो किंवा फ्लो बरोबर होत नाही अशी लक्षणे येतात. वाताचं जर आधिक्य असेल, मुळातच मेन्स्ट्रुएशन जेव्हा सुरू असतं तेव्हा स्त्री शरीरामध्ये वाताचं आधिक्य असतं आणि या दिवसांमध्ये जर खूप धावणे, पळणे, जोराजोराने बोलणे, हसणे या गोष्टी वातवर्धक आहे. या गोष्टी जर आपण जास्ती प्रमाणात केल्या तर त्या दिवसांमध्ये शरीरामध्ये वेदना, पोटामध्ये वेदना, कटिभागामध्ये म्हणजे लंबर रिजनमध्ये पेन किंवा क्लॉट्स, डोकं दुखणे या सगळे लक्षणे त्यामध्ये आपल्याला उत्पन्न होतात. त्यामुळे आजकाल जाहिरातींमध्ये सुद्धा सांगतात की या कंपनीचे सॅनिटरी पॅड्स वापरले की मुलगी कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकते, परंतु ते चुकीचं आहे. जर आतून गर्भाशयाला इजा किंवा घाव झालेले आहे तेव्हा आराम करणे हे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे. या दिवसांमध्ये आराम केला तरच तो घाव किंवा ती जखम लवकर भरून येते. ती जखम ही प्राकृत स्वरूपाची असते, नैसर्गिकरित्या ती भरून येते. तरीही जर आराम केलं तर बरोबर फ्लो हा 4 ते 5 दिवसात थांबतो आणि त्या रुग्णेला त्रास होत नाही. शिवाय मानसिक स्वास्थ्यसुद्धा सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. स्त्री मन जे आहे पुरुष मनापेक्षा तसेच संवेदनक्षम असते, त्यामुळे शांत आणि प्रसन्न राहायला पाहिजे. ह्या दिवसांमध्ये जर स्ट्रेस, रडणे, चिडणे अशा सगळ्या गोष्टी केल्या तर स्त्रीला मासिक पाळीविषयी आणखी त्रास होतो, जास्ती ब्लिडिंग सुरू होतं. तसेच जास्ती थंड पाण्यामध्ये काम करणे, डोक्यावरून पाणी घेणे किंवा जड उचलणे, खूप वेळ उभं राहणे या गोष्टी या दिवसांमध्ये करू नये. तसेच या दिवसांमध्ये अग्निमांद्यसुद्धा पाहायला मिळते, म्हणजे भूक कमी होते, भूक लागत नाही स्त्रियांना. तेव्हा जर या दिवसांमध्ये आपण गरम, हलका, वेळेत आणि लघु आहार घेतला तर नक्कीच स्त्रीला ज्या मासिक पाळीविषयीच्या तक्रारी आहेत त्या उद्भवणार नाही. नक्कीच. आणि जसे की तुम्ही आता एक उल्लेख केला आहे की डोक्यावरून पाणी घेणे, तर हल्ली सोशल मीडियावरती एक पोस्ट नेहमीच व्हायरल होते की तुम्ही 3 दिवसानंतर वॉश करा हे. तर याविषयी थोडंसं डिटेल सांगाल का? काय, थंड पाण्याने किंवा कुठल्याही पाण्याने जर आपण डोक्यावरून पाणी घेतलं तर ते स्टिम्युलेशन गर्भाशयापर्यंत जातात आणि तो जो फ्लो आहे तो सुरू असलेला फ्लो कधी स्टॉप होऊ शकतो. किंवा त्या दिवसांमध्ये सांगितलेलं आहे की गर्भाशयामध्ये इजा होते किंवा काही घाव होतात तर आपण जनरली जर जखम झाली असेल तर थंड पाण्यात हात घालायचा नाही, ते पस फॉर्मेशन होतं किंवा त्रास होतो असं जे आहे. त्यामुळे पूर्वी तर ग्रंथात सांगितलेलं आहे की त्या 3 दिवस हायजीन पाळायची पण आंघोळच करायची नाही असं ग्रंथात सांगितलेलं आहे की बाकी हायजीन पूर्ण मेंटेन करायची पण स्नान करू नये. परंतु आता आपल्या या अशा धकाधकीच्या जीवनात किंवा असं आजकाल ती ट्रेंड बदलली आहे, त्याच्यामुळं आंघोळ करायची पण डोक्यावरून आंघोळ करू नये. त्याचा जो परिणाम आहे तो स्त्रावावरून एक तर तो एकदम स्टॉप होऊ शकतो, नाही तर ब्लिडिंग वाढू शकतं. म्हणजे त्याचा परिणाम हा स्त्रावावरती होतो. परंतु एक गैरसमज त्याच्यामध्ये असं आहे की मृत्यूला पण त्याला आमंत्रण मिळू शकतो का, असं समोर असं काही? नाही असं एवढं त्याचं म्हणजे भयानक स्वरूप असं काही नाही. हल्ली सोशल मीडियावरती ते फार पोस्ट येतात. नाही ते चुकीचं आहे. कसं आहे, पाणी हे एकदम गार नाही घ्यायचं, कोमट घ्यायचं, एकदम गरम नाही घ्यायचं. आणि पाणी घेताना, आंघोळ करताना गुडघ्यापासून पाणी सुरू करायचं, डायरेक्ट डोक्यावर नाही घ्यायचं. डोक्यावर पाणी घेतल्यामुळे काय होते, ज्यांचं बीपी जास्ती आहे अशांना ते बीपी एकदम शूट होते आणि बाथरूममध्ये आंघोळ करता करताच ती पेशंट पडते. मग त्यावेळी असं वाटतं की म्हणजे डेंजर जे आहे ते एवढं डेंजर नाही आहे. या सगळे जर नियम आपण पाळले की आंघोळ आपण डायरेक्ट डोक्यावर पाणी घ्यायचं नाही, गुडघ्यापासून सुरू करायची आणि मेन्स्ट्रुअल फ्लो सुरू असताना 3 दिवस डोकं धुऊ नये. अगदी बरोबर. आणि निश्चितच तुमचं या प्रश्नाचं निराकरण मॅडमनी इतकं सविस्तर सांगितलं आहे आणि तुमचे जे काही गैरसमज असतील ते सुद्धा दूर झाले असतील. आणि पुढचा प्रश्न असा आहे की आता मासिक पाळी संबंधित आजार कुठले आहेत? मासिक पाळीसंबंधी बरेच आजार आपल्याला पाहायला मिळतात. अमेनोरिया असतो, ज्यामध्ये रक्तस्राव फारच कमी जातो किंवा सुरू असलेली पाळी बंद होऊन जाते किंवा मुलगी 18-19 वर्षाची होते तरी तिला पिरियड सुरू होत नाही. याला अमेनोरिया असे म्हणतात. याचे 2 कारणं असतात. अमेनोरियामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे कारणं असतात. प्रायमरीमध्ये काही शारीरिक व्यंग असतं, म्हणजे गर्भाशय रुडिमेंटरी असतं किंवा गर्भाशयाचा साईज छोटा असतो. अशा वेळी त्या स्त्रीला मातृत्वाचं सुख मिळत नाही कारण मेन्स्ट्रुएशन सुरू होत नाही. परंतु ती फॅमिलियर लाईफ, इतर स्त्रीत्वाची लक्षणे असल्यामुळे ती फॅमिलियर लाईफ चांगल्या प्रकारे जगू
शकते. त्यामुळे एक अमेनोरियाचं सगळ्यात महत्त्वाचं प्रायमरी हे कारण. दुसरं कारण म्हणजे जे व्हजायनल ओरिफिस आहे म्हणजे योनीद्वार असतं ते जन्मतःच बंद असतं. त्यामुळे पिरियड सुरू होतो पण तो पिरियड बाहेर येत नाही, मेन्स्ट्रुअल फ्लो बाहेर येत नाही. त्यामुळे त्या स्त्रीला खूप वेदना होतात. दर महिन्याला तिला फ्लो येईल असं वाटते, खूप त्रास होतो, वेदना होतात, परंतु तो येत नाही. या याच्यात ऑपरेशन हा एकमेव पर्याय असतो. तिसरं म्हणजे स्त्रीबीजग्रंथी शुष्क असतात, म्हणजे ओव्हरी ज्या आहेत त्या छोट्या साईजच्या किंवा शुष्क असतात. त्यामुळे फेमिनाईन हार्मोन्सचं बरोबर सिक्रेशन होत नाही आणि त्यामुळे जो स्त्राव आहे तो बरोबर होत नाही. मुलींचा एकूणच फेमिनाईन सिक्रेशन कमी असल्यामुळे जो प्राकृत बांधा हवा वयात आल्यानंतर, तिची हाईट बरोबर वाढायला पाहिजे, स्तरांचा आकार हा राहत नाही आणि प्राकृतिक बांधा तिचा दिसत नाही. त्यानंतर ह्यामध्ये मानसिक कारणं सुद्धा असतात. काही पिट्युटरी ग्लँडचे आजार असतात. पिट्युटरी ग्लँड म्हणजे आपल्या मस्तिष्काच्या बेसमेंटला जी ग्लँड आहे तिच्या कार्यावर ओव्हरीचं कार्य डिपेंड असते स्त्रीबीजग्रंथीचं. जर पिट्युटरी ग्लँडमध्ये काही बिघाड असेल तरीही फ्लो बरोबर होत नाही आणि अमेनोरियासारखी लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच सेकंडरीमध्ये शारीरिक कारणं, मानसिक कारणं, काही औषधांचे जे साईड इफेक्ट आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काही एंडोक्राईन ग्लँडचे डिसीज असतात. शारीरिक मध्ये सेकंडरी जो अमेनोरिया असतो तो शारीरिक कारणांमध्ये कधी कधी गर्भाशयाचा TB होतो किंवा एंडोमेट्रियमची जाडीच वाढत नाही. अशा वेळी फ्लो एकदम बंद होतो किंवा मेन्स्ट्रुअल फ्लो हा बंद झालेला आहे त्यामुळे टेन्शन येते स्त्रीला. त्याचा परिणाम मानसिकतेवर होऊन मानसिकता बिघडते आणि स्त्राव परत कमी होतो. किंवा ती अतिशय लठ्ठ असेल किंवा बारीक असेल, कृश असेल, उपवास जास्ती करण्यात आले असेल तरीही सुद्धा अमेनोरिया होतो. मानसिकता म्हणजे स्त्री ही संवेदनक्षम असल्यामुळे तिची मानसिकता, बाहेरील कामांचा ताण, मुलींना शैक्षणिक टेन्शन, स्पर्धा, वाढती स्पर्धा, वर्किंग वुमन असेल, घरी काम बाहेर काम, ह्या सगळ्या गोष्टीचा एंडोक्राईन ग्लँडवर परिणाम होऊन स्ट्रेस लेवल वाढते. स्ट्रेस हार्मोन जे ॲड्रिनालिन, नॉरइपिनेफ्रिन हे जे हार्मोन आहे ते वाढायला लागतात आणि त्यामुळे मासिक स्त्राव एकदम कमी होतो किंवा स्टॉप होतो. बापरे. आणि त्याच्यामुळे मग अशा आजाराचं म्हणजे गंभीर स्वरूप सुद्धा ते होऊ शकतं. तसेच दुसरं कारण म्हणजे अत्यार्थ म्हणजे मेनोरेजिया, ज्यात जास्ती रक्तस्राव होतो. त्यामध्ये स्त्रियांना अतिशय उष्ण, तीक्ष्ण, विधायी खाणं, आंबवलेले पदार्थ, फास्ट फूड आजकाल मुली खातात. या सगळ्या गोष्टीमुळे पित्त वाढून, पित्त दूषित झाल्यावर, पित्त हे रक्ताच्या आश्रयाने राहिल्यामुळे रक्ताची दृष्टी होते आणि रक्ताचा उपधातू रजः सांगितल्याने मेन्स्ट्रुअल फ्लो हा त्या दिवसांमध्ये वाढतो. तसंच तिसरं डिसमेनोरिया म्हणून सांगितलेलं आहे की ह्यामध्ये पेनफुल मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग असतं. डिसमेनोरियामध्ये पिरियड यायच्या आधी पोटामध्ये अत्यंत वेदना, ताप आल्यासारखं वाटणे, डोकं दुखणे, उलटी, मळमळ, चक्कर हे सगळे लक्षणं आपल्याला जाणवतात. तसेच या दिवसांमध्ये प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असतो की यायच्या 1 आठवडा आधीपासून त्या स्त्रीला नैराश्य, करमत नाही, अस्वस्थ, चिडचिड हे सगळे कष्टार्थवात म्हणजे डिसमेनोरियामध्ये आपल्याला लक्षण पाहायला मिळते. ह्याच्या कारणांमध्ये कधी कधी गर्भाशय हे छोट्या साईजचं असते. छोट्या साईजचं असल्यामुळं मेन्स्ट्रुएशनच्या वेळी जे स्नायू किंवा जी मसल्स एक्सपांड व्हायला पाहिजे त्या होत नाही, त्या स्पाझममध्ये जातात आणि तीव्र वेदना होतात. किंवा बायकॉर्नेट युट्रस असते म्हणजे त्याला सेप्टम असतो मध्ये, किंवा व्हजायनल ओरिफिस छोटं असतं. या कारणांमुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. किंवा सिस्ट असतात, PCOD असतं, त्यामध्ये PCODमुळं सुद्धा जास्ती वेदना होतात आणि हार्मोनल इम्बॅलन्स यामुळे सुद्धा कष्टार्थ आपल्याला पाहायला मिळते म्हणजे डिसमेनोरिया आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर स्त्रियांना व्हाईट डिस्चार्जचा खूप त्रास असतो, पांढऱ्या पाण्याचा, ज्याला आपण ल्युकोरिया असे म्हणतो. ल्युकोरियामध्ये नॉर्मल हा जो स्त्राव असतो हा एकदम प्रकृतीला आवश्यक असा असतो, कारण त्या ठिकाणी काही ग्रंथी असतात, काही हेल्दी बॅक्टेरिया असतात, ऑर्गॅनिझम्स असतात की ज्यामुळे ते सिक्रेशन होतं, तिथला pH मेंटेन राहतो, त्या ठिकाणी लुब्रिकेशन राहतं आणि इन्फेक्शन होत नाही. त्यामुळे हा स्त्राव पिरियड झाल्या किंवा यायच्या आधी किंवा मधल्या दिवसांमध्ये होतो. परंतु जेव्हा या स्त्रावाचं प्रमाण वाढतं तेव्हा तो अप्राकृत असतो. जेव्हा अशक्तपणा यायला लागते, पोट दुखायला लागते, पाठ दुखायला लागते, चक्कर येतात, तेव्हा हा प्राकृत नाही असं समजायला पाहिजे. ह्याचं कारण म्हणजे मुलींना किंवा स्त्रियांना अशक्तपणा येणे किंवा रक्ताल्पता राहते, कमी वयामध्ये गर्भधारणा राहते, गर्भपात, गर्भस्राव हे जास्ती झाले असेल तर ल्युकोरियासारखे लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात हॉट आणि करंट टॉपिक म्हणजे जो PCOD आहे, ज्याची समस्या फार मोठी आढळते. तर PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसऑर्डर किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. यामध्ये केवळ एकच लक्षण नसून हा पूर्ण लक्षणांचा
समूह असतो. समूह असतो. यामध्ये बरेचदा पेशंट्स किंवा कॉलेज गोईंग मुलीसुद्धा माझ्याकडे येतात किंवा त्यांचे पॅरेंट्स घेऊन माझ्याकडे येतात की हिची हाईट वाढत नाही आहे, फेशियल हेअर्स येत आहे, पोट दुखत आहे, पिरियड रेग्युलर नाही, अचानक हिचे पिरियड इरेग्युलर झालेले आहे, ह्याचं नक्की काय कारण असेल. तर ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे PCODशी संबंधित असते. यामध्ये दर महिन्याला जे मी मागे सांगितलेलं की स्त्री बीजामध्ये ओव्हरीमध्ये जे स्त्रीबीज परिपक्व होतं ते दर महिन्याला परिपक्व होऊन फुटून ते बाहेर पडतं. परंतु पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळं जे काही कारण आहे त्या कारणांमुळं हार्मोनल इम्बॅलन्स होऊन ते स्त्रीबीज परिपक्व होऊन फुटत नाही. ते फुटलं नाही तर ते त्या ठिकाणी सिस्ट तयार होते, ते रप्चर होत नाही, सिस्ट तयार होते. दर महिन्याला ओव्ह्युलेशन न होता त्या बीजाची सिस्ट तयार होते, सिस्ट तयार होते आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी तयार होत जातात. ह्याच्या महत्त्वाच्या कारणांचा विचार केला तर सध्याची बदलती जीवनशैली, सध्याची जी बदलती जीवनशैली आहे त्यात मुली लेट नाईटपर्यंत जागे राहतात, सकाळी उशिरा झोपेतून उठतात, एक्झरसाईजचा अभाव असतो, जेवणाच्या वेळा नियमित नसतात, फास्ट फूड जंक फूड खाण्यात येतात, पिझ्झा बर्गर हे आजकाल कॉमन झालेलं आहे. शिवाय पॅकेटचे फूड ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह जास्ती प्रमाणामध्ये टाकलेले ते या सगळ्या गोष्टीमुळे स्थौल्य वाढतं आणि सिस्ट तयार होतात, ग्रंथी तयार होतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिक फॅक्टर सुद्धा ह्याच्यामध्ये पाहायला मिळतो की आईला त्रास आहे त्याच्यामुळे जेनेटिकली हा मुलींमध्ये सुद्धा येतो. तिसरं कारण मानसिकता सुद्धा यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुलींना जो कामांचा किंवा स्त्रियांना घरच्या आणि बाहेरच्या कामांचा ताण असतो त्यामुळे सुद्धा एंडोक्राईन ग्लँडचे सिक्रेशन बिघडून ओव्हरीचं सिक्रेशन बिघडते आणि हा त्रास आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच. आणि जसं की आता तुम्ही ही जी मासिक पाळी संबंधित आहे आजार सांगितले आहे आणि आपण आयुर्वेदाचार्य आहात, तर आयुर्वेदामध्ये याच्यावरती उपचार कसे केले जातात पंचकर्माद्वारे? सुरुवातीला आपण मेडिकेशन पण देतो, मेडिकेशन आणि पंचकर्म दोन्ही आपण करतो. तर आयुर्वेद हे एक नैसर्गिक आरोग्य रक्षण करणारी पद्धती आहे. यामध्ये प्राकृतिक चिकित्सेद्वारे नैसर्गिक उपचाराद्वारे रोगाच्या मुळाशी जाऊन त्या मुळाचा नाश केला जातो असे आयुर्वेदात ताकद आहे. ह्याच्यामध्ये लाक्षणिक चिकित्सा न करता जसं आधुनिक उपचारामध्ये आपण म्हणजे लाक्षणिक चिकित्सा केली जाते, जे लक्षण आहे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट केली जाते. परंतु यामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये प्रकृतीनुरूप चिकित्सा केली जाते, व्यक्तीनुसार चिकित्सा बदलते. नाडी पाहून वाताची नाडी, पित्ताची नाडी की कफाची आहे, कुठल्या प्रकृतीची नाडी आहे त्यानुसार ती चिकित्सा केली जाते. आजार एकच असतो परंतु दोघा व्यक्तींना जरी एकच आजार असला तरी त्या आजारावरची जी चिकित्सा आहे ती व्यक्तिपरत्वे ह्याच्यामध्ये बदलली जाते. शिवाय ह्याच्यामध्ये जे आम्ही वनौषधी किंवा जे खनिज वापरले जातात ते रिफाईंड स्वरूपाचे असतात, त्यामुळे त्याचा कुठलाही धोका किंवा साईड इफेक्ट नसतात. नक्कीच. आणि मुळाशी हात घातला जातो ऍक्च्युअली आजाराच्या. अगदी बरोबर. आणि मासिक पाळीच्या तक्रारींवर आयुर्वेदामध्ये एकदम उत्कृष्ट चिकित्सा सांगितलेली आहे. जर काही जे शारीरिक व्यंग किंवा ज्या कंजेनायटल ॲनोमॉली राहतात, जन्मजात विकृती या सोडल्या तर बाकी सगळ्या लक्षणांवर आयुर्वेदामध्ये एकदम चांगली चिकित्सा केलेली आहे. जर अमेनोरिया असेल म्हणजे फ्लो होत नसेल तर घरच्या घरी 2 चमचे काळे तीळ, 2 चमचे गूळ आणि 2 कप पाणी ह्याचा काढा जर सकाळ संध्याकाळ प्यायलं किंवा एक वेळा जरी पिरियड यायच्या 10 दिवस आधी प्यायलं तरी नक्कीच फ्लो चांगला सुरू होतो. शिवाय शतावरी, अश्वगंधा, अनंता, मंजिष्ठा, लोध्र, अशोक अशा काही वनस्पती आहे ज्यांच्या पानांचा काढा करून प्यायलं तर त्यांनी सुद्धा फ्लो चांगला सुरू होतो. स्थौल्य जर कारण असेल, स्थौल्यामुळे जर अमेनोरिया असेल तर ते स्थौल्य घालवायसाठी एक्झरसाइज, वॉकिंग, त्यानंतर काही मेडिकेशन हे सगळं करून जर स्थौल्य जर कमी झाले तरी अमेनोरियाचे लक्षणं निघून जातात. आणि आता जसं की तुम्ही पंचकर्माचे उपचार सांगितलेच आहे, परंतु आपल्या साई प्रभा आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये जर दर्शक हा आपला कार्यक्रम बघत आहे आणि त्यांना संपर्क साधायचा असेल तर दर्शक नक्कीच खाली स्क्रोलिंगवरती कॉन्टॅक्ट नंबर हा साई प्रभा आयुर्वेदिक हॉस्पिटलचा तुम्हाला दिसेल आणि नक्कीच त्याच्यावरती संपर्क साधा. तुम्हाला जर का मासिक पाळी संबंधित PCODशी संबंधित कुठलेही आजार असतील तर पंचकर्माद्वारे त्याच्यावरती निश्चितच उपाययोजना मॅडमद्वारे केल्या जाईल. आणि थोडं सविस्तर आपण बोलूया की आपल्या साई प्रभा आयुर्वेदिकमध्ये कसं सिस्टम आहे हे थोडक्यात सांगाल तर? आपल्या साई प्रभा आयुर्वेदामध्ये आपण मेडिकेशन सोबत आपण पंचकर्म सुद्धा करतो. पंचकर्म म्हणजे ह्या 5 शुद्धीच्या शरीर क्रिया आहे ज्या आपण करतो. केरळियन थेरपी सुद्धा आमच्याकडे पूर्ण केरळियन मेडिसिन आणि केरळियन थेरपीजद्वारे केल्या जातात. ह्याच्यात जी वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य, बस्ती
अशा 5 महत्त्वाच्या क्रिया आहे. जी वमन आहे ती कफाचे जर आजार असेल किंवा अमेनोरियासारखे लक्षण असेल तरी आतमधली अशुद्धी ही उलट्यांद्वारे बाहेर काढत असतो. विरेचनामध्ये जुलाबाद्वारे अशुद्धी बाहेर निघाल्या जाते. बस्ती म्हणजे इनिमासारखी एक प्रोसिजर आहे. इनिमा म्हणजे जो मॉडर्न मेडिसिनमध्ये पोट साफ करायसाठी दिला जातो, एवढं सीमित याचं स्वरूप नसून हा वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेले काढे, तेल ह्याची बस्ती आम्ही देतो. त्यामुळे सिस्ट किंवा अमेनोरिया, डिस्मेनोरिया ह्यासारखी लक्षणे कमी होतात. रक्तमोक्षणमध्ये जर रक्ताची दृष्टी असेल तर जे अशुद्ध रक्त आहे ते काढून टाकतो. त्याचे 2 प्रकार असतात, सार्वदैहिक आणि स्थानिक. स्थानिक म्हणजे लीच थेरपी आहे, त्यांनी आम्ही काढतो, आणि सार्वदैहिकमध्ये सिरिंजने रक्त काढले जाते. तसेच नस्य एक प्रोसिजर आहे जी फेशियल मसाज आणि त्यानंतर स्टीम आणि नस्य दिल्या जाते. म्हणजे नाकात औषधाचे तेलांचे किंवा औषधींनी सिद्ध केलेल्या तुपाचे थेंब टाकले जाते. ते थेंब 2 किंवा 3 या प्रमाणात ते थेंब टाकले जाते. त्यामुळे प्रॉपर ओव्ह्युलेशन सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे होतं. त्याचप्रमाणे नस्यामुळे शिरोधारा सारखे रिझल्ट मिळतात. डोक्याचे जे आजार असेल किंवा केसांचे आजार असेल त्या आजारांवरही उत्तम चिकित्सा होते. ह्यासोबतच काही केरळियन उपप्रकार आहेत जे पोटली स्वेद आलेला आहे की जे औषधं असतात, म्हणजे शेवगा, चिंच, निरगुंडी, बिल्व अशा वेगवेगळी वनौषधी तेलामध्ये शिजवून त्याची पोटली बांधून त्या पोटलीची मसाज, त्याचे एलाकिझी पावडरची मसाज असेल, पोडी किझी, नवरा किझी, नवरा नावाचे एक नवीन राईस आहे नवरा जातीचे केरळचे, की त्या राईसच्या मसाजनी सिस्ट डिझॉल्व्ह होतात. तर हे पत्रपोटली स्वेद सुद्धा आपण त्यावर करू शकतो. आणि जसं की त्यांनी उल्लेख केलाय की पश्चिम विदर्भातील एकमेव केरळियन पंचकर्म हॉस्पिटल हे साईप्रभा आहे, आणि आता त्यांनी पोटलीचा सुद्धा हा उल्लेख केलाय. आणि माझ्यासाठी ते खरं तर नवीन होतं. आणि इतकं सिद्ध असलेल्या तेलाचा उपयोग करून तुम्हाला मसाज करण्याची प्रक्रिया इथे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. नक्की संपर्क साधा. आणि ही चर्चा अशी सुरू राहणार आहे, परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. नेट गेले बंद करा ही ओरड. आता आमच्या घरी आहे RRC नेटवर्कची सुपरफास्ट इंटरनेट सेवा. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे तुमचं हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आणि माझी चर्चा डॉक्टर अंजली धनोकर मॅडम सोबत सुरू होती. विषय होता मासिक पाळी संबंधित आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार. जसं की मॅडमनी आपल्या साईप्रभा हॉस्पिटलमध्ये केरळियन पद्धतीद्वारे कसे पंचकर्म सुद्धा केले जातात, त्यावरती कसे उपचार केले जातात याची माहिती तर दिलीच आहे. परंतु मॅडम एक पुन्हा असा एक म्हणजे आपण मागेच त्याचं एक्सप्लेनेशन दिलं मागच्या प्रश्नात, पण जसं आता एक प्रश्न असा आहे मागचाच परत, की श्वेतप्रदर जो आहे म्हणजे पांढऱ्या पाण्याचा जो त्रास असतो त्याच्यावर सुद्धा पंचकर्माच्या काही प्रक्रिया आणि उपचार होऊ शकतात का? नक्कीच. श्वेतप्रदर ज्या स्त्रीला आहे त्या स्त्रीला पहिले सुरुवातीला डिटॉक्झिफिकेशनच्या ज्या थेरपी आहे, म्हणजे तिच्या प्रकृती पाहून किंवा कुठल्या दोषाचं आधिक्य आहे हे पाहून आपण तिच्यामध्ये कुठले कर्म करायचे हे ठरवतो. या थेरपी झाल्यानंतर एक व्हजायनल डूश म्हणून एक प्रकार आहे की व्हजायना जो आहे तो आतून वॉश करायचा. काही औषधांनी सिद्ध केलेले काढे असतात, तेल असते, त्यांनी ती आतमधली जागा पूर्ण वॉश केल्या जाते. माझी एक पेशंट वय वर्ष 35, तिला 1 वर्षापासून कंटिन्यू हा त्रास होता. ती सुरुवातीला बरीच तिने इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट म्हणजे ॲलोपॅथी मॉडर्न मेडिसिनची घेतली होती. हार्मोनल टॅबलेट्स बऱ्याच घेण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामुळे तिच्या शरीरातील उष्णता खूप वाढली होती. त्यामुळे तिला डिस्चार्जसोबत भयंकर इचिंग सुरू झालं होतं. तिला रात्रीसुद्धा झोप नव्हती लागत. दिवसा पण ती कुठलेच तिला जे लोकल ॲप्लिकेशन आहे त्यांनीसुद्धा तिचं कमी झालं नाही. मग ती माझ्याकडे आली. त्यानंतर मी तिला डिटॉक्झिफिकेशन थेरपी करून घेतल्या, पोटातून काही मेडिसिन दिले आणि व्हजायनल डूसचे तिला सेटिंग सांगितले. 1-2 दिवसाआड 2 दिवसाआड असे 10 सेटिंग तिने केले. तर पहिल्या सेटिंगला तिला पूर्ण जी एवढ्या वर्षाची एवढ्या महिन्याची तिची जी इचिंग होती, खाज होती, ती पूर्ण थांबली आणि ती एकदम व्यवस्थित. आणि त्या दुसऱ्या दिवशी ती क्लिनिकला आली भेट द्यायला की काल रात्री तिला गाढ झोप लागली असं तिने सांगितलं. एवढी तिची इचिंग म्हणजे होती त्या ठिकाणी. जो त्रास होता तो पूर्णतः बरा झाला. तर व्हजायनल डूश हे एक सगळ्यात महत्त्वाचं आपण ल्युकेरियामध्ये करू शकतो. बरं. आणि जसं की आता हल्ली गर्भपिशवीचे जे काही आजार होतात आणि त्याच्यामध्ये असं थेट गर्भपिशवी काढून टाकण्याचे पण ऑपरेशन्स होतात, परंतु ती वेळ येऊ नये, कारण जसं की तुम्ही सांगितले की सगळ्यात मोठं देणगी आहे ही स्त्रीत्व म्हणजे, तर याविषयी काही पंचकर्मामध्ये होऊ शकतं का?
पंचकर्मामध्ये याविषयी नक्कीच काय होते, जे गर्भाशय आणि हिस्टेक्टॉमी जे सांगतात ते सुरुवातीला एंडोमेट्रिओसिस किंवा ॲडिनोमायोसिस सारखे आजार त्या स्त्रीला होतात. एंडोमेट्रिओसिस म्हणजे जे एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाचा आतील स्तर असतो त्यावर सूज येते, परंतु ती त्या महिलेच्या किंवा स्त्रियांच्या लक्षात येत नाही सुरुवातीला किंवा तिकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे गर्भाशयाच्या बाहेरील टिश्यूसुद्धा एंडोमेट्रियमसारखे कार्य करायला लागतात आणि जेव्हा मासिक स्राव सुरू होतो तेव्हा एंडोमेट्रियमसारखे चेंजेस त्या गर्भाशयाच्या बाहेरील टिश्यूमध्ये पण होतात आणि तिथे रक्तस्राव वाढतो. परंतु एंडोमेट्रियममधला जो रक्तस्राव असतो तो व्हजानामार्गे बाहेर निघतो, परंतु जो गर्भाशयाच्या बाहेरील रक्तस्राव असतो तो बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे तिथे चॉकलेट सिस्ट किंवा एंडोमेट्रियोमा असे त्रास होतात किंवा गर्भाशयामध्ये फायब्रॉईड होतात, त्या ठिकाणी गाठी होतात. जसे की अतिशय सखोलरित्या तुम्ही आता मासिक पाळीच्या आजारासंबंधित माहिती दिली आहे, परंतु मॅडम एक स्त्री म्हणून हल्ली खूप जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि धकाधकीचं जीवन आहे, परंतु या दिवसात आहाराचं कसं नियोजन तिने करायला हवं याविषयी सांगा. या दिवसांमध्ये मुळातच वात वाढलेला राहतो शरीरामध्ये, त्यामुळे वातवर्धक गोष्टी टाळायला पाहिजे ज्या मी मागे सांगितलेल्या आहे. त्यासोबतच काही खाद्यपदार्थ असतात जे डाळी जास्ती प्रमाणामध्ये ज्या असतात त्या खाऊ नये, हलका आहार घ्यावा, जड आहार घेऊ नये, अतिशय तेलकट किंवा मसालेदार असा आहार घेऊ नये. मैद्याच्या ज्या गोष्टी असतात त्या या दिवसांमध्ये टाळायला पाहिजे आणि गरम आहार घ्यायला पाहिजे. तेलाचा वापर न करता साजूक तुपाचा वापर करायला पाहिजे आणि रेग्युलर एक्झरसाइज ह्या 4 दिवसानंतर 4 दिवस झाल्यानंतर रेग्युलर एक्झरसाइज जर सुरू केली तर नंतरचा जो फ्लो येतो तो एकदम नॉर्मल येतो. असा पोषक आणि सकस आहार स्त्रीने घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही साजूक तुपाचा उल्लेख केलाय तर हा कार्यक्रम ज्या दर्शक बघत असेल त्याच्यामध्ये महिलांचा एक प्रश्न असतो की साजूक तूप खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो, तर ह्या गोष्टीला काही कुठे तथ्य आहे की नाही हे प्लीज सांगा. कसं आहे, गाईचं तूप हे त्यात फॅट नसतं, कमी प्रमाणात असतं आणि आयुर्वेदामध्ये सुरुवातीपासूनच गाईचंच तूप वापरायला सांगितलेलं आहे. ते हलकं असतं पचायला आणि त्यामध्ये शैत्य हा गुणधर्म असल्यामुळे शरीरामधील जी उष्णता असते, स्त्रियांच्या शरीरामध्ये जी उष्णता असते या दिवसांमध्ये पित्त वाढलेलं असतं, वात वाढलेलं असतं, त्याचं शमन होतं. त्यामुळं गाईचं तूप हे सगळ्यात बेस्ट सांगितलेलं आहे आणि जर ते ताजं असेल तर ते त्याची टेस्टसुद्धा कुठल्याही महिलेला घरी काढलेलं तूप असेल तर ते सगळ्यात बेस्ट असतं. आणि हे शास्त्रसुद्धा याला आधार आहे शास्त्राचा की गाईच्या तुपात जे आहे ते फॅट्स एकदम कमी प्रमाणात असल्यामुळे स्थौल्याचं कारणच उद्भवत नाही. नक्कीच. आणि त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा असतात. आणि आता मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, परंतु सरते शेवटी काय सल्ला द्याल स्त्रियांना मासिक पाळी संबंधित काय उपदेश कराल? स्त्रियांनी ज्या आयुर्वेदामध्ये ज्या आहाराचं पालन करायला सांगितलेलं आहे किंवा दिनचर्या ऋतुचर्या जर बरोबर पाळल्या तर स्त्रियांना नक्कीच हे त्रास होणार नाही. शिवाय रजस्वला परिचर्या जी सांगितलेली आहे त्या नियमांचं जर पालन केलं तर मुलींना किंवा स्त्रियांना हा त्रास होणार नाही. त्यांनी कौटुंबिक जबाबदारी बाजूला सारून स्वतःसाठी 1 तास तरी स्वतःची वेळ त्यांनी काढायला पाहिजे. त्या दिवसांमध्ये त्यांनी त्या तासामध्ये रेग्युलर एक्झरसाइज करायला पाहिजे आणि स्वतःचे जे छंद असतात ते जोपासायला पाहिजे. म्हणजे जे डिप्रेशन किंवा दुखणं असल्यामुळं त्यांना जो मानसिक ताण असतो, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन येतं ते निघून जातं. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी 1 तास तरी दिवसातून काढायला हवा. नक्कीच. आणि खरं तर खूप मोलाचं असं मार्गदर्शन मॅडमने केलं आणि सोबतच उपदेश देखील दे की एक स्त्री जी असते ती स्वतःला कडे दुर्लक्ष करत असते, त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे आहार जर तुम्ही नीट घेतला आणि दिनचर्या व्यवस्थित पाळली तर नक्कीच मासिक पाळी संबंधित जी काही आजार असतील त्याला आपण आळा घालू शकतो. आणि आत्ता तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम्स असतील मासिक पाळी संदर्भात तर साईप्रभा आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये केरळियन पंचकर्माद्वारे त्याच्यावरती खूप उत्कृष्ट असे उपचार केले जातात, जसं की मॅडमने आपल्याला उल्लेख केलाच आहे. आणि विशेष म्हणजे आता जर तुम्ही ते उपचाराला आलात किंवा या महिनाभरात आलात तर तिथे 25% प्रत्येक पंचकर्मावर सूट आहे. मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभारी आहोत. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण आम्ही घेतलाय तुमच्या आरोग्याचा ध्यास जो की असेल तुमच्यासाठी खास. तत्पूर्वी नमस्कार.